नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपण बाभळगावमध्ये आहोत आणि श्री अमित देशमुख आपल्याबरोबर आहेत. असं म्हणतायत की आज जेव्हा भाजपची उमेदवारी घोषित झाली, गेल्या 15 वर्षातला तुमच्या निवडणुकीचा अनुभव आणि विजय त्यातली ही सगळ्यात कठीण लढाई असणार आहे. मला नाही वाटत. मला जो मतदार प्रतिसाद दर्शवत आहेत, गेल्या निवडणुकीपेक्षाही या निवडणुकीमध्ये अधिक प्रतिसाद आणि पाठिंबा मला जाणवतो आहे. ओके. ऑन व्हॉट बेसिस? म्हणजे भेटल्यावर कळतं ना. ओके. म्हणजे सभा असतात, बैठका असतात, भेटीगाठी होतात आणि ज्या तऱ्हेनं लोक भेटतात आपल्याला आणि ते लक्षात येतं. नाही, एकीकडे चाकूरकर कुटुंब होतं आणि दुसरीकडे देशमुख कुटुंब होतं. ते एक अतूट बंध वगैरे होते, ते महाराष्ट्राने बघितले. आता ते बंध विस्कटले. पुन्हा त्याला काही जातीचे संदर्भ जोडले जातात. काही विस्कटलेलं नाही आहे, कारण त्याचे ते संदर्भ आहेत ते वेगळे आहेत. म्हणजे ते अशा एका घटनेमुळं विस्कटतात असं नव्हे. ओके. आणि कोणीतरी एक विचार स्वीकारला म्हणून ते संबंध एवढ्या म्हणजे काळाचे लगेच असे संपुष्टात येतील असं होत नाही. राईट. वैचारिक लढाई आहे. शिवराज पाटील चाकूरकर ही इज स्टील विथ यू इन काँग्रेस पार्टी? शिवराज पाटील चाकूरकर हे म्हणजे काँग्रेसी आहेत. त्यांनी कुठं सांगितलंय की ते भारतीय जनता पक्षाचे किंवा भारतीय जनता पक्षामध्ये आहेत? त्यांनी तर हेच सांगितलंय, मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरताना ते तुमच्यावर असतील किंवा तुमचं त्यांचं फोनवर? आमची विनंती असेल त्यांना की त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ काढावा. ओके. त्याच्यावर आता ते काय निर्णय घेतात. राईट. पण तुमचं काही बोलणं झालं हे? आहेच ना, संवाद आहे ऑन रेग्युलर बेसिस? हो, मग जेव्हा ते लातूरला असतात आमच्या भेटी होतात, बोलणं होतं. काल परवा त्यांचा वाढदिवस झाला, भेट झाली, चर्चा झाली. तुमच्या ह्या विधानसभा मतदारसंघाचं जे कास्ट अरिथमॅटिक आहे, आता हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की आपल्याला त्या गोष्टीबद्दल बोलावं लागतं. इट्स व्हेरी सॅड स्टोरी. पण सगळ्या निवडणुका आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यातल्या निवडणुका ह्या जातीवरती लढल्या जातील असं दिसतं. तुमच्याही मतदारसंघामध्ये कास्ट पोलरायझेशन होईल अशी शक्यता आहे? मला असं वाटतं ती चर्चा होते आणि शेवटी लातूर शहर विधानसभा मतदारसंघ इथं मतदार हे सकारात्मक दृष्टिकोनाचे आहेत. मतदार इथं गुणवत्ता पाहतात आणि मेरिट पाहतात आणि लातूर इज नोन फॉर मेरिट. ओके. त्यामुळं ती जी मानसिकता आहे मतदारांची ही वेगळी आहे आणि ते गुणवत्तेवर मतदार करतात. मला असं वाटतं की शेवटी अनेक उमेदवार उभे राहतात आणि आपण लोकांसमोर आपली उमेदवारी घेऊन जातो, आपलं काम घेऊन जातो, आपला विचार घेऊन जातो, आपला पक्ष घेऊन जातो. त्यावर लोक ठरवत असतात. राईट. पण ज्यांनी दिवंगत विलासराव देशमुखांचं काम बघितलं आहे, तो विकासाचा दृष्टिकोन बघितला आहे, ते असं म्हणतात की अमित देशमुखांच्या गेल्या 15 वर्षामध्ये लातूरमध्ये काहीच घडलं नाही. नाही, आता काय केलं आहे ते आम्ही लोकांपुढे ठेवू. ओके. आणि लोक त्याच्यावर निर्णय करतात. असं तरी आपल्याला हवेत गोळीबार करता येत नाही. ठोस काहीतरी तुम्ही केलं असेल तेच लोकांपुढे ठेवावं लागतं. राईट. आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचं कार्य काही दशकांचं आणि त्याची तुलना माझ्या कार्याशी करणं, मला असं वाटतं ते देखील कुठंतरी म्हणजे योग्य तुलना आहे का? शेवटी त्यांनी जे कार्य केलेलं आहे तेच आम्ही पुढे नेतोय. सरकार होती त्या काळामध्ये कामं अधिक होतात, जेव्हा सरकार नसतात त्यावेळेला कमी होतात. पण हा विकासाचा जो गाडा आहे हा चालत राहतो, पुढे न्यावा लागत राहतो. मग आमच्या प्रेक्षकाला तुम्ही एक 5-10 कामं सांगाल की जी अमित देशमुख यांची लिगसी आहे? नाही, आता लातूरमध्ये आम्ही सारथीचं उपकेंद्र मंजूर केलं महाविकास आघाडी सरकार असताना. इथं आम्ही विलासराव देशमुख गव्हर्नमेंट कॉलेज याचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि त्याच्यानंतर त्यांची एक 125 खाटाचं OPD बिल्डिंग, 100 खाटांच्या मुलींची हॉस्टेल्स, लातूर शहरामध्ये सिटी बसमध्ये महिलांना मोफत प्रवास, त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाची एक विस्तारित इमारत, मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल आम्ही ही मंजूर केली. अशी अनेक कामं आहेत. म्हणजे जवळपास या 5 वर्षामध्ये 2400 कोटी रुपयांची वेगवेगळी कामं
ही आम्ही मंजूर करू शकलो किंवा ती साध्य करू शकलो ती आम्ही लोकांपुढे ठेवणार आहोत. पण अमित देशमुख हे लोकांच्या संपर्कात नसतात. ते त्यांचे सुपुत्र आहेत की जे ऑटो रिक्षावाल्यांना सुद्धा इझिली अवेलेबल होते. आणि ती चर्चा अमित देशमुख यांच्याबद्दल आज नाही, खूप वर्षापासून नाही, पण आत्ता तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांची मी आत्ता मुलाखत केली तर अर्चना पाटील असं म्हणतात की हाच माझ्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग आहे की अधिकात अधिक लोकांना उपलब्ध असलेला लोकप्रतिनिधी मला बनायचं की जे अमित देशमुख कधीच नाही आहेत. ठीक आहे ना, ते मी त्यांना त्यासाठी नाही, पण प्रेरणा ठीक आहे, देतोय. त्यांनी एक आरोप केला, हा भाग आपण बाजूला ठेवू. पण जनरली तशी चर्चा असते की अमित देशमुख इज नॉट रिचेबल. हे सगळं विरोधकांना दुसरा काही मुद्दा मिळत नाही म्हणून मग असे मुद्दे उपस्थित करायचे. मला असं वाटतं की ही चर्चा आहे, या चर्चेला फारसा अर्थ नाही आहे. कारण मी जर उपलब्ध होत नसेन तर मग मतदारांनी मला अनेकदा संधी दिली तर ते मतदारांनी मला दिली नसती. नाही, मला मान्य आहे की राजकारण बदललं आहे, त्यांचा काळ आणि तुमच्या काळात निश्चितच फरक आहे. पण आर यू रिअली अवेलेबल फॉर पीपल की एका फोन कॉलवरती आम्ही देशमुख अवेलेबल आहेत? नो, सी अवेलेबिलिटी काय तुम्ही फोनवरच उपलब्ध असलं पाहिजे असं नसतं. अवेलेबिलिटी म्हणजे काय असतं की तुम्ही फोनच उचलला म्हणून तुम्ही अवेलेबल आहात असं नाही. अनेक लोक फोनवर उपलब्ध आहेत पण काहीच होत नाही पुढे. त्यामुळं आपलं काम करण्याकडं आपला कल आहे आणि जिथं गरज आहे तिथं आम्ही उपलब्ध आहोत. आणि असं कुठेही घडत नाही की एखाद्या ठिकाणी गरज आहे, आवश्यकता आहे, तातडीची काहीतरी बाब आहे आणि अमित देशमुख नाहीत असं होत नाही. राईट. मग असं असेल तर लातूर शहरातल्या रस्त्यांचा प्रश्न, लातूर शहरातल्या कचऱ्यांचा प्रश्न आणि लातूर शहरातली लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन, अर्थात लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही लोकांच्या भावनेला किती कंट्रोल करू शकता हा वेगळा संशोधनाचा भाग आहे. पण गेल्या 1.5 महिन्यामध्ये लातूर शहरात 7 खून झालेत आणि ज्याची चर्चा आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तर काय? कायदा आणि सुव्यवस्था महायुती सरकारकडे आहे. महायुती सरकारनं जे काही इथं प्रशासकीय म्हणजे हेड्स नेमलेली आहेत त्यांचा गलथान कारभार आहे. हे मुद्दे आम्ही उचललेले आहेत. ओके. याच्यामध्ये जे काही एकंदरीत गृह खात्यामध्ये चाललेलं आहे हे न बोललेलं बरं. आणि रस्ते आणि कचऱ्यांचा प्रश्न, कचऱ्याच्या सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. प्रशासक आहे आणि प्रशासक हा सरकारचा आहे. आम्ही अनेकदा मुद्दे इथं उपस्थित केले, सामान्य माणसांनी मोर्चे काढले, माजी नगरसेवकांनी देखील निवेदनं दिले, आम्ही बैठका घेतल्या. लातूरच्या कचऱ्याच्या संदर्भामध्ये दुर्दैवानं ते प्रकरण न्यायप्रविष्ट होतं कारण त्या कचऱ्याचा जो कंत्राटदार आहे त्याचं आणि महापालिकेचं काहीतरी अनबन झाली आणि म्हणून 2-2.5 वर्ष ते न्यायालयातच होतं. आत्ता ते न्यायालयातनं बाहेर काढण्यामध्ये आम्हाला यश आलं आणि आता ते काम सुरू झालं आहे आणि आता कचऱ्यामध्ये थोडीशी सुधारणा दिसते आहे. रस्त्याच्या बाबतीमध्ये शेकडो कोटी रुपये रस्त्यासाठी मंजूर केले पण पुन्हा ते रस्ते आपल्याला महापालिकेला खोदावे लागले कारण तिथं जलवाहिन्या त्यांना विकसित कराव्या लागल्या आणि आता पुन्हा खोदून ठेवलेले रस्ते पुन्हा करायची वेळ आता महापालिकेला आलेली आहे. ओके. म्हणजे आधीचं प्लॅनिंग चुकलं म्हणून ते सगळे रस्ते वाया गेले. महापालिकेनं रस्ते जे विकसित केले ते एका काळामध्ये विकसित केले, त्याच्यानंतर योजना नव्या आल्या. आता योजना 1 असते, योजना 2, योजना 3 त्याचे टप्पे असतात. त्यामुळे महापालिकेचाही त्याच्यामध्ये फार दोष आपल्याला त्यांना देता येणार नाही. जशा जशा योजना मंजूर होतात तसं तसं त्या योजना राबतात. आता हे लातूर शहरामध्येच असं होतं असं नाही, महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये अशी परिस्थिती आहे. याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे की प्राथमिकता काय आहे ही आपली ठरवली पाहिजे. ती आता त्याच्यामध्ये अधिक काम करावं लागेल. फाईन. ह्या निवडणुकीमध्ये असं म्हणतात की 2 एक्स फॅक्टर आहेत. ऑब्व्हियसली एक आहे लाडकी बहीण योजना आणि हेही खरं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जो फटका बसला त्यानंतर ती मध्य प्रदेशातून आली. पण त्याच मध्य प्रदेशचं उदाहरण आहे की ती योजना अत्यंत यशस्वीपणे त्या सरकारला राजकीय यश देऊन गेली. काय काउंटर आहे तुमच्याकडे? दुसरा एक्स फॅक्टर तर आपण बोलू त्याच्यावर. नाही, महाराष्ट्रामध्ये ही लाडकी बहीण योजना आलेली आहे, याला काही महाविकास आघाडीचा विरोध नाही आहे. ओके. आमचं असं म्हणणं आहे की सुरक्षित बहीण योजना तुम्ही कधी आणणार आहात हा मुद्दा आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जो भ्रष्टाचार वाढलेला आहे, महाराष्ट्रातले उद्योग जे परराज्यात चाललेले आहेत, महाराष्ट्रामध्ये महागाई जी वाढलेली आहे
बेकारी वाढत चाललेली आहे, या मुद्द्यांना कोण उत्तरं देणार? शेतीमालाला भाव नाही आहेत. शेतकऱ्यांना शेतीमाल जेव्हा ते बाजारात आणतात तेव्हा देशातलं आयात निर्यात धोरण काहीतरी असं पुढं येतं की त्याला तो रस्त्यावर शेतीमाल टाकण्यापलीकडे दुसरा पर्याय असत नाही. कुठेतरी हे मुद्दे आता सामान्य माणसाला म्हणजे त्याच्यातनं तो त्रस्त होतोय आणि त्याला बदल हवा आहे. तुमची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली होती माझी, हो, कारखान्यावर दिलं. प्रश्न असा आहे की आहेरे वर्गाचं प्रतिनिधित्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, म्हणून जेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रश्न विचारले जातात की आरक्षणाच्या मुद्द्यावरती तुमच्याकडचं उत्तर काय, तर अमित देशमुखांचं उत्तर काय असतं वैयक्तिक पातळीवरती आणि पक्षीय पातळीवरती? मराठा आंदोलन जे अगदी सकल मराठा समाजाचे लाखाचे मोर्चेसुद्धा निघाले. माझं मत असं आहे की जेव्हा एका मुद्द्यावर एवढ्या संख्येनं समाज एकवटतो आणि रस्त्यावर येतो, त्या भावनेचा आपण सन्मान केला पाहिजे आणि त्या भावनेचा सन्मान आम्ही नेहमी केलेला आहे. त्याची पार्श्वभूमी आहे, काही घटना घडल्या त्याच्यामुळं उद्रेक झाला आणि समाज रस्त्यावर आला. आणि आरक्षणाची मागणी ही बऱ्याच दशकापासूनची आहे, पण आता त्याला एक वेगळं स्वरूप आलेलं आहे. आणि आता समाजाला असं वाटतं की गरिबी आहे आणि मागासलेपण आहे आणि त्याच्यामुळं त्या भावनांशी आम्ही सहमत आहोत, एकरूप आहोत. आरक्षण ही म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये सुद्धा ते दिलं, दुर्दैवाने ते टिकलं नाही. त्यानंतर सुद्धा ते आरक्षण एकदा दिलं, पुन्हा ते टिकलं नाही. आता जी मागणी आंदोलकाकडनं होते आहे या संदर्भामध्ये विद्यमान सरकारनं काही भूमिका घेतली आणि विद्यमान सरकारने असं जाहीर केलं की हा प्रश्न मिटला, आंदोलकांची मागणी मान्य झाली. नवी मुंबईत तो करा, नवी मुंबईमध्ये ते घडलं. आणि आता त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा हे सांगितलं की सरकारनं दिशाभूल केली, त्यांना जे हवं होतं ते केलं नाही वगैरे वगैरे. अजूनही ते आंदोलन चिघळलेलं आहे. त्यामुळं याची खरी उत्तरं तर मला असं वाटतं की सत्ताधाऱ्यांना द्यायची आहेत. आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत आणि सभागृहामध्ये जेव्हा जेव्हा सरकारने म्हणजे हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा सर्व पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. त्यामुळे त्याच्यामध्ये काही विरोधी पक्षांनी वेगळी भूमिका घेतली असं नव्हे. याच्यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की केंद्र सरकार आता एका विचाराचं आहे, राज्य सरकार एका विचाराचं आहे आणि अलीकडच्या राज्य सरकारला तर म्हणजे विक्रमी बहुमत त्यांच्याकडे आहे. त्यामुळं कोणी त्यांना थांबवलं आहे याच्यातनं मार्ग काढण्यासाठी, आता ह्याचं उत्तर ते देऊ शकतील. पण तुम्ही सत्तेवरती आल्यानंतर मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीची मागणी करत आहेत ते फुलफिल करणं शक्य आहे का? कायद्याच्या चौकटीत ते टिकणार नाही अनेकांना माहिती आहे, बहुतेकांना माहिती आहे. नाही, कसं आहे की त्यांचा एक जो मुद्दा आहे आणि तो मुद्दा जे उपस्थित करतायत आणि त्या मुद्द्याला जो पाठिंबा आहे या संदर्भाने म्हणजे सत्ताधाऱ्यांना याच्यावर विचार करावा लागेल, चर्चा करावी लागेल आणि काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. किती दिवस आपण हे सगळं खेळवत ठेवणार आहोत? काँग्रेसचं काय स्टँड आहे याच्यामध्ये? काँग्रेसच्या संदर्भामध्ये आमच्या केंद्रीय नेतृत्वाचा जातीय जनगणना करण्याकडं त्यांचा कल आहे, त्यांनी तसं जाहीरही केलं आहे. आणि काँग्रेसची ती भूमिका आहे की देशामध्ये एकदा जातीय जनगणना झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यातनं जे निष्कर्ष पुढे येतील त्यावर धोरणं आखली पाहिजेत, असं काँग्रेसच्या एकंदरीत म्हणजे विचार आहे असं म्हणायला हरकत नाही. मी ज्या संस्थेबरोबर पूर्वी सहयोगी होतो त्या संस्थेच्या विजन 2020मध्ये दिवंगत विलासराव देशमुखांनी एक भाषण केलं होतं. ते आजही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि ते खूप पाहिलं जातं. तेव्हा विलासरावजी असं म्हणाले होते की आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं पाहिजे. तो विचार तुम्हाला मान्य आहे? नाही, त्यांनी ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी ते भाष्य केलं होतं आणि कदाचित भविष्यामध्ये तसंच काहीतरी सगळ्यांना मान्य करावं लागेल. पण ते संदर्भ आज लागू आहेत का याचाही आपल्याला विचार करावा लागेल. कारण त्या दिशेनं
भारताला किंवा महाराष्ट्राला पावलं टाकणं हे सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय शक्य होणार नाही. आणि म्हणून ते संदर्भ वेगळे होते आणि आजचे संदर्भ वेगळे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं आज समाजाच्या ज्या भावना आहेत त्या भावना काय आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्याच्यावर सगळ्या राजकीय पक्षांनी विचार केला पाहिजे आणि एकंदरीत या तरी निष्कर्षाला आलं पाहिजे की बाबा आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही. या निष्कर्षाला तरी आलं पाहिजे आणि ते समाजालाही सांगितलं पाहिजे आणि समाजाच्या नेत्यांनाही सांगितलं पाहिजे. शेवटी हे किती दिवस आपण हे म्हणजे पण तेवढी ताकद राजकीय नेतृत्वात आणि तेवढं धारस राजकीय पक्षात आहे. मला असं वाटतं ते घ्यावं लागेल. कधी ना कधी तर ती वेळ येणार. भूमिका घ्यावी लागेल. कारण असं आपल्याला समाजाला म्हणजे ठोस काहीतरी सांगावं लागेल. म्हणजे मी असं म्हणतो की सगळेच राजकीय पक्ष आणि सगळेच राजकीय नेते यांना एक भूमिका कधीतरी घ्यावी लागेल. एक मला फार वेगळा प्रश्न पडतो तुमच्याबद्दल की तुमच्याकडे सगळं कौशल्य आहे, संघटन कौशल्य आहे, वक्तृत्व आहे, तुमच्याकडे बाकी राजकारणासाठीच्या ज्या गोष्टी लागतात ती सगळी क्षमता आहे. असं असूनही जे विलासराव देशमुख, पुन्हा ती तुलना आहे आणि अपरिहार्य आहे, म्हणून जे विलासराव देशमुखांनी केलं एक स्वतंत्र अशी काँग्रेस पक्षातल्या नेत्यांची फळीच विलासरावांच्या बरोबर होती, ते अमित देशमुख करत नाही आहेत. त्यांची काहीतरी अडचण आहे का त्यांना त्यात रस नाही? नाही, काँग्रेस पक्षाचा मी सदस्य आहे. काँग्रेस पक्षच माझा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा आपला पक्ष याची आवश्यकता नाही. म्हणजे मित्र असतात, सहकारी असतात, तुमचं काही लोकांशी अधिक जमतं, काही लोकांशी कदाचित तेवढंसं किंवा कमी जमतं असं म्हणूया. पण मला असं वाटतं की पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत राहणं ही माझी प्राथमिकता असते आणि ते मला आवडतं. की तुम्ही स्वतःला रिस्ट्रेन करता की शेजारी पण नाही जायचं, नको नांदेडमध्ये पण जायचं नको, अजिबात कोल्हापुरात जायला नको. ज्या पक्षानं जेव्हा मला नाही सांगितलं, अच्छा, पक्षांनी तुम्हाला नाही. आमच्या पक्षाची रचनाच आहे ना, तर मी पक्षाच्या रचनेच्या बाहेर तर जाऊन काम करू शकत नाही. म्हणजे मला जे काम सांगण्यात येईल ते मी काम प्रामाणिकपणे करतोय. आणि आमच्या पक्षामध्ये साधारणतः एक चौकट असते, त्या चौकटीत काम करावं लागतं. ओके, मग त्याचा दुसरा अर्थ असाही होतो, जर नकारात्मक घ्यायचा झाला तर अमित देशमुख यांच्या कौशल्याचा पक्ष योग्य तो वापर करून घेत नाही. नाही, तेही नाही आहे. अमित देशमुखांपेक्षा अधिक कौशल्य असणारे सुद्धा नेते या पक्षामध्ये आहेत. त्यामुळे जेव्हा अमित देशमुखाच्या कौशल्याची पक्षाला आवश्यकता असेल त्यावेळेला पक्ष तो उपयोग करेल. आता जेवढा उपयोग करायचा आहे तेवढा ते करतायत. पण ह्या अधूनमधून चर्चा का होती की तुम्ही भारतीय जनता पार्टीत जाणार आहात, फिलर्स पाठवले जातात? नाही, ह्या चर्चाच आहेत. या चर्चा या पलीकडे त्याला काही फार म्हणजे अर्थ आहे असं मला वाटत नाही. हा, म्हणजे असं कधीच नाही होणार की ऑब्व्हियसली हा प्रश्नच इमॅच्युअर आहे, कारण तुम्ही एकदा त्याचं काहीतरी वाडाची रेबंदी आहे वगैरे असं इथल्या स्थानिक नेत्यांना प्रत्युत्तर देताना सांगितलं, इफ आय एम करेक्ट. नाही, मी सांगलीत बोललो होतो. हां, पण तो संदर्भ आहे ना की भाजपमध्ये जाण्याचा विषयच नाही आहे. काय प्रश्न आहे? पण मग तुम्हाला एक्सपेक्ट होतं की तुमच्या पक्षातले जे टॉलेस्ट लिडरशिप आहे आणि इतरही पक्षातली ज्या पद्धतीच्या घडामोडी घडल्या आणि ते भाजपामध्ये गेले. नाही, आता कोणी नाव तर नाही घेतलं मी. कोणी कोणत्या पक्षामध्ये जावं हा ज्याचा त्याचा निर्णय आहे आणि त्याच्यावर आपण काय टिप्पणी करू शकतो. प्रत्येकाला आपला मार्ग निवडण्याचा अधिकार आहे आणि लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे, ते निवडत असतात. राईट. आता जरा राज्य पातळीवरचे महत्त्वाचे प्रश्न मला तुमच्याकडनं समजून घेत. असं म्हणतायत की लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एज का मिळालं? कारण जागा वाटप फार छान पद्धतीनं झालं. जी काही अँटी इन्कम्बन्सी होती ती महाविकास आघाडीने एनकॅश केली आणि त्याचं राजकीय जे काही फायदे होते. आत्ता सगळंच अडलेलं आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंना काहीतरी वेगळंच करायचं आहे. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला जे शीर्षस्थ चर्चेत असतात त्यांना 100पेक्षा अधिकच्या जागा लढायच्यात आणि त्यामुळे तो काही तिढा सुटत नाही. एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप होतात. माध्यम सगळं असतं ते कव्हर करतं आणि मग महाराष्ट्रात एक जनमत तयार होतं की हे यांची आत्ताच इतकी भांडणं सुरू आहे तर पुढं काय होणार? टू बी ऑनेस्ट की हे लोकात गेलंय, पर्क्युलेट झालंय. नाही, गेलं असेल पण त्याच्यामध्ये फारसं तथ्य नाही आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप जेव्हा होतं तेव्हा रस्सीखेच होणारच ना. प्रत्येकजण आपला दावा हा ठोकत असतो. पण काय असतं की एखाद्या जागेमध्ये उमेदवार एखाद्या पक्षाकडे चांगला असतो,
पण त्या जागेमध्ये एखाद्या पक्षाचं जे वोट बँक आहे ते अधिक असतं. तेव्हा अशा अनेक जागा आहेत आणि त्याचं जर तुम्ही सुद्धा ॲनालिसिस केलं तर तुम्हाला सुद्धा हे कदाचित माहिती असेल की अशा अनेक जागा आहेत की जिथं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी एक मधला मार्ग काढावा लागतो आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण याचा अर्थ असा नाही आहे की भांडणं होत आहेत किंवा जागा वाटप नीट होत नाही आहे, असं नाही आहे. शेवटी एखादी जागा काँग्रेसला हवी आहे, तसंच एखादी जागा शिवसेनेला हवी आहे, तसंच एखादी जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हवी आहे, त्यांच्या कार्यकर्त्यासाठी हवी आहे किंवा त्यांच्या पक्षासाठी तिथं हवी आहे किंवा त्यांच्या विचाराचा मतदार तिथं आहे, अशी एक भावना त्या पक्षाची असते. त्यामुळं मला त्याच्यात फारशी अडचण वाटत नाही. 1-2 दिवसामध्ये हे सगळं म्हणजे व्यवस्थित होईल. आणि काँग्रेसने किती जागा लढवायत असं तुम्हाला वाटतं? तुमचे नेते 110 वगैरे म्हणतात. महाविकास आघाडीमध्ये साधारणतः आम्ही असं सूत्र स्वीकारलेलं आहे की जिथं ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येण्याची अधिक क्षमता आहे ती त्या पक्षानं जागा लढवावी, राईट, हे सूत्र स्वीकारलेलं आहे. त्याच्यामध्ये आता कोणत्या पक्षाला किती आकडा येतो हे आपल्याला लवकरच कळेल. पण आमचा आकडा 288 आहे. अच्छा, 288. 288. पण एक चर्चा तुमच्या दोन बंधूच्या एकाच कुटुंबात उमेदवारी असल्यामुळं, दोनही पूर्वी आमदार असल्यामुळे ती चर्चा आहे. त्या अर्थात मतदारांनी त्याचा कौल दिलेला असं तुम्ही म्हणणारच आहात. तरीसुद्धा ही चर्चा योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? एखाद्या कार्यकर्त्याला ग्रामीणमधून संधी मिळेलच तिथं? कार्यकर्त्याला संधी ग्रामीणमधून या अगोदर 2दा मिळाली. म्हणजे त्र्यंबक भिसे आमचे काँग्रेसचे नेते आहेत, ते आमदार होते. वैजनाथ शिंदे हे काँग्रेसचे नेते, ते आमदार होते. तिसऱ्यांदा धीरज देशमुखांना तिथं उमेदवारी पक्षानं दिली आणि ती देखील पक्षानं सर्वेक्षणही केलं आणि तिथं कोण तिथं उमेदवार म्हणून अधिक निवडून येण्याची क्षमता आहे हे सगळं तपासूनच उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं म्हणजे पक्षामध्ये गुणवत्ता, पार्श्वभूमी, काम यावरच उमेदवारी दिली जाते. एवढी सगळी पुस्तकं आहेत तुमच्याकडे, वाचायला वेळ मिळते? नाही, ही आमची साहेबांची पुस्तकं आहेत सगळी, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची. त्यांनी त्यांना भेट दिलेली काही आहेत, त्यांनी काही म्हणजे जमा केलेली आहेत, अशी पुस्तकं आम्ही इथं ठेवलेली आहेत. पण पुस्तकं वाचण्याची आवड आहे आणि आम्ही म्हणजे त्याचा उपयोगही होतो पुस्तकांचा. कारण तुमच्याबद्दल असं म्हणतात तुमचं पिंड थोडा वेगळा आहे, तुम्हाला व्यवसायात जास्त रस आहे असंही म्हटलं जातं. नाही, आता मी केमिकल इंजिनियर आहे, राईट, आणि शेवटी मला काही माझ्या वडिलांनी असं सांगितलं नव्हतं की तुला राजकारणात यायचं आहे. त्यांना नेहमीच असं वाटायचं की मी इंजिनियर व्हावं आणि काहीतरी उद्योग करावा. आणि खरं म्हणजे मला असं वाटतं कोणीतरी व्यवसाय करणं, उद्योग करणं ह्याच्यात काही चूक नाही. आणि आम्ही आता या सहकारामध्ये साखर उद्योगात आहोत, खाजगी क्षेत्रामध्ये साखर उद्योगात आहोत. हे चाललं आहे. तुम्ही 8 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ बघितलेला आहे विलासरावांचा. कधी कधी अमित देशमुखांना असं वाटतं, मी स्वतः काही घराणेशाहीला एंडोर्स करत नाही, की आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तर वाय नॉट? नाही, मुख्यमंत्र्याची संधी वगैरे हे पक्ष निर्णय घेत असतो. तशी काही माझी अभिलाषा नाही. ओके. आणि हा पहिला नेता असेल की मला मुख्यमंत्रीपदाची अभिलाषा नाही, इंडिकेट तरी खरंच नाही आहे. सो यू आर फुलफिल्ड युअर ड्रीम, व्हॉट एव्हर. इट्स नॉट अबाउट दॅट. मला असं वाटतं की आपण काम करत राहिलं पाहिजे. आपण ज्या क्षेत्रामध्ये तर राजकारणामध्ये आहोत, माझ्या पक्षाची सत्ता आली पाहिजे हे मला वाटणं आणि त्यासाठी मी काम करणं हे आलंच. आणि सत्तेमध्ये पक्ष जेव्हा येतो तेव्हा आपण जो जाहीरनामा देतो त्याची अंमलबजावणी, लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणं, यासाठी त्याचा आपण उपयोग करतो. आणि म्हणून याच्यामध्ये काही आपल्याला हे अमुकच पद पाहिजे त्याच्यासाठी मी काम करतोय असं नाही आहे. आपण काम कशासाठी करतोय? आपल्याला काहीतरी बदल घडवायचा आहे, आपल्याला काहीतरी लोकांसाठी करायचं आहे, आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा आहे, यासाठी आपण काम करतोय. तर उद्या पक्षामध्ये समजा कोणी जरी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाला तर माझं जे उद्दिष्ट आहे ते मला साध्य करता येतच ना. प्रश्न रिपीट होतोय, पण तरी जे महत्त्व आणि जो विकास विलासरावांच्या काळात लातूरनं बघितला तो काही पुढं दिसत नाही, हा आक्षेप कायम राहणार आहे. काय आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला तातडीनं करायच्या ज्या झाल्या नाहीत
किंवा अजून विजन म्हणून तुम्ही बघत आहात पुढे? आणि जो आक्षेपाचा मुद्दा आहे तो पुन्हा रिपीट तोच, की अमित देशमुख यांच्या काळात काही घडतच नाही लातूरमध्ये. नाही, असं नाही आहे. आम्ही जी कामं केलेली आहेत ती लोकांपुढं आम्ही ठेवत असतो आणि लोकांना माहिती आहे ओके. की अमित देशमुखांनी काय केलं आहे. मी अलीकडचंच तुम्हाला सांगायचं म्हटलं 2019 ते 2024 तर आम्हीसुद्धा त्याचं अवलोकन केलं की आम्ही काय केलं किंवा मी काय केलं किंवा आमच्या पक्षाने काय केलं. तर साधारणतः लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये 2400 कोटी रुपयाची कामं ही मंजूर केली. ती वेगवेगळ्या स्तरावर आता सुरू आहेत, काही पूर्ण झालेत, काही प्रगतीपथावर आहेत आणि काही नुकतीच सुरू झालेली आहेत. त्यामुळे अशा अनेक बाबी आम्ही या ठिकाणी विकसित केलेल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णालयांची उभारणी असेल त्या केलेल्या आहेत. सारथीचं उपकेंद्र आहे ते उभं केलेलं आहे. रस्त्यांसाठी पैसा आणलेला आहे, नाल्यांसाठी पैसा आणलेला आहे, अगदी मलनिसरण योजनेसाठी पैसा आणलेला आहे, ओके. पाणी पुरवठा आणि पाणी वितरण व्यवस्थेसाठी पैसा आणलेला आहे. तर या सगळ्या कामामध्ये महिलांना मोफत प्रवास देतो आम्ही लातूर शहरामध्ये सिटी बस या योजनेमध्ये. आणि ही देशातली पहिली महानगरपालिका आहे जी शहरांतर्गत महिलांना मोफत आणि सुरक्षित प्रवास देणारी ही योजना आम्ही आणली. आणि अशा अनेक योजना आम्ही मंजूर केलेल्या आहेत. त्याचा लेखाजोखा आम्ही लोकांपुढं मांडला आहे आणि मला असं वाटतं की लोक ते पाहतात आणि त्याच्यावर मतदान करतात. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. शुभेच्छा तुम्हाला. प्लेजर. कॅमेरामन निकेतन माडेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, बाभळगाव, लातूर.